आज श्री दत्त जयंती. सर्वांना दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वी म्हणजे प्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय. तसेच माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार होत. हे 4 पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पाहतात आणि मुसलमान फकीराच्या वेशात पाहतात. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची ओटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पंचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुधा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलित आहे. दत्त हे गुरुदेव आहेत. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. यांची उपासना गुरुस्वरूपातच करावायची असते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे. दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधुमक्षिकेचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्रित करतात, जमवितात, तसे श्री दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवायचे. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. श्री महाभागवतेच्या 11व्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला हे त्यात अवधूत सांगतो. गुरु हा शब्द वापरला असला तरी तो शिक्षक या अर्थाने वापरला आहे. अवधूत म्हणतो जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे, कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सगुण घ्यायचे हे शिकायला मिळते. वानगी दाखल पुढे दिलेल्या 24 गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्यांचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला, नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.